तुम्हा सर्वांना समजलंच असेल की आजचा दिवस कोणता येते. आज आहे शिवराज्याभिषेक दिन. तर तुम्हा सगळ्यांना शिवराज्याभिषेकाच्या हार्दिक शुभेच्छा. सह्याद्री पर्वताच्या उंच उंच रांगा, खोल खोल दर्या, घनदाट असं जंगल आणि गड किल्ले यामध्ये एक शूर चाणाक्ष असा राजपुत्र राहत होता. त्या राजपुत्राचं नाव काय होतं? शिवाजी. शिवाजी महाराजांचा जन्म पुण्यात या जिल्ह्यात शिवनेरी गडावरती झाला. लहानपणापासून त्यांच्या आईने त्यांना अनेक शूर पुरुषांच्या गोष्टी सांगितल्या. अर्जुनाच्या, श्रीकृष्णाच्या, रामाच्या, लक्ष्मणाच्या आणि इतर योद्ध्यांच्या पण गोष्टी सांगितल्या. म्हणूनच लहानपणापासून त्यांना अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध चीड निर्माण झाली. आणि तसंच त्यांनी त्याकरता काय केलं की अनेक 12 मावळ प्रांतमधले त्यांनी मावळे गोळा केले आणि ते वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन त्यांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. प्रतिज्ञा केल्यावर त्यांनी प्रथम किल्ला जिंकला असेल तर तो कोणता? तर तोरणा. तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं. अशी घोडदौड त्यांची जोरात सुरू झाली. एकामागून एक किल्ले ते घेतच होते आणि अनेक मोहिमा करत होते. त्यांना भरपूर धनसंपत्ती आणि जमीन मिळाली होती. हे सगळं पाहून जिजाऊ त्यांना एक दिवशी म्हणाल्या की बाळा शिवबा, तू स्वतःला आता राज्याभिषेक करून घे आणि हिंदवी स्वराज्याचा राजा हो. शिवाजी महाराजांना हे पटलं. त्याकरता त्यांनी काशीच्या गागाभट्टांना आमंत्रण दिलं आणि शिवाय संबंध राज्यातील मावळे, सामान्य जनता, नंतर इतर विदेशी व्यापारी, राजे, श्रीमंत लोक, ब्राह्मण या सगळ्यांना आमंत्रणं पाठवली. जवळजवळ 50,000 लोक या सोहळ्यासाठी गोळा झाले होते. आणि मग गागाभट्ट आले आणि त्यांनी भारतातील पवित्र 7 नद्यांचं पाणी त्यांनी सोन्याच्या भांड्यांमध्ये आणून त्यांनी महाराजांवरती राज्याभिषेक मंत्राचा उच्चार करत राजा शिवाजी राजांवरती अभिषेक केला. त्यांना सोन्याचा मुकुट घातला. त्यांच्या पाठीमागे छत्र धरलं गेलं आणि याप्रमाणे त्यांचा हा राज्याभिषेकाची ही तयारी झाली. नंतर 32 मणाचं एक सोन्याचं सिंहासन तयार केलं. 1 मण म्हणजे किती? 40 किलो. तर असं 32 मणाचं सोन्याचं सिंहासन तयार केलं गेलं आणि त्या सिंहासनावरती राजे बसले. एका बाजूला बाल संभाजी आणि राणी सोयराबाई पण बसल्या होत्या. आणि त्याप्रमाणे सोन्याची चांदीची फुलं उधळली गेली, मंत्रोच्चार केले गेले आणि या सगळ्यामध्ये हा अतिशय सुंदर असा सोहळा रायगडावरती पार पडला. तर मुलांनो बघा, तुम्हाला पण वाटलं असेल ना की हा सोहळा बघण्यासाठी आपण जर तिथे असतो तर किती छान झालं असतं. मलाही तसंच वाटलं. बरं, तर ही मंडळी सगळी म्हणजे शिवाजींची मित्रमंडळी म्हणजेच मावळे हे सगळे जीवाला जीव देणारे होते. त्यांनी सगळ्यांनी मिळून हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि या समारंभामुळेच या समारंभामुळे शिवाजी महाराज छत्रपती बनले. त्या दिवसापासून शिवाजी महाराज हे यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज म्हणून सगळे लोक घेऊ लागले. अशा तऱ्हेने तो उत्सव अतिशय उत्साहात पार पडला. आणि मुलांनो, तर मग काय करूया आता आपण? पुढच्या वेळेला वेगळी गोष्ट ऐकूया, बरोबर? तर ही गोष्ट मी तुम्हाला सांगायला विसरले की हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 6 जून 1674 रोजी पार पडला गेला. हां,
आजही त्या दिवसापासून आजपर्यंत रायगडावरती हा स्वराज्य सोहळा पार पाडला जातो. तर मुलांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल ना, तर तुम्ही कमेंट्समध्ये लिहा छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. बरं, मग आता मी एवढं सांगून थांबते आणि पुढच्या वेळेला परत येते वेगळी गोष्ट घेऊन. तर असंच या आजीवरती प्रेम करत राहा. बाय बाय.